शुभम आपल्या बिझी स्केड्यूलमुळे आपले हेल्थ चेकअप्स नेहमी पुढे ढकलत होता. एक दिवस त्याला चेस्ट पेन आणि थकवा जाणवला. तेव्हा त्याच्या डॉक्टरने त्याला स्ट्रेस टेस्ट करायचा सल्ला दिला. शुभम सुरुवातीला हेजिटेट होत होता, पण जेव्हा त्याला समजलं की ही टेस्ट त्याच्या हार्ट हेल्थ समजण्यासाठी एक इफेक्टिव्ह वे आहे, तेव्हा त्याने टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रेस टेस्ट, ज्याला ट्रेडमिल टेस्ट किंवा एक्झरसाइज ECG सुद्धा म्हणतात, हा एक सोपा आणि नॉन इन्व्हेसिव्ह मार्ग आहे जो हार्टची पंपिंग पॉवर ॲसेस करण्यासाठी यूज केला जातो. या टेस्टमध्ये पेशंटला ट्रेडमिलवर चालायला किंवा स्टेशनरी बाईकवर एक्झरसाइज करायला सांगितलं जातं आणि त्यावेळी त्याच्या हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट क्लोजली मॉनिटर केलं जातं. जर एखाद्या पेशंटला एक्झरसाइज करणं शक्य नसेल तर एक स्पेशल मेडिसिन दिले जाते जी एक्झरसाइजसारखा इफेक्ट तयार करते. या टेस्टचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हार्ट पंपिंग पॉवर मोजणं. जेव्हा पेशंट एक्झरसाइज करतो तेव्हा हार्टला जास्त ब्लड पंप करावं लागतं. ह्या टेस्ट आपल्याला समजायला मदत करते की हार्ट किती इफिशियन्सीने काम करत आहे आणि ब्लड फ्लोमध्ये काही समस्या आहे का. जर टेस्ट दरम्यान ECGमध्ये ॲबनॉर्मल पॅटर्न दिसले तर याचा अर्थ ब्लड फ्लोमध्ये रिस्ट्रिक्शन असू शकतं, जो ब्लॉकेजेसचा संकेत असू शकतो. अशा वेळी डॉक्टर पुढील टेस्ट जसे अँजिओग्राफी रिकमेंड करतात, त्यामुळे ब्लॉकेजेसची एक्झॅक्ट लोकेशन कळते. स्ट्रेस टेस्ट दरम्यान डॉक्टर टार्गेट हार्ट रेट सुद्धा कॅल्क्युलेट करतात. हा रेट कसा मोजतात तर 220 मायनस पेशंटचं वय या फॉर्म्युलेने काढला जातो. उदाहरण म्हणून जर पेशंटचे एज 40 वर्ष असेल तर टार्गेट हार्ट रेट 180 बीट पर मिनिट असेल. या टेस्टचा उद्देश पेशंटचा हार्ट रेट हळूहळू या टार्गेटच्या जवळ नेणे आणि हार्टची फंक्शनिंग मॉनिटर करणं हा असतो. ही टेस्ट जास्त वेळ घेता येत नाही, साधारण 10 ते 15 मिनिटात पूर्ण होते. टेस्ट दरम्यान जर काही इरेग्युलरिटीज दिसल्या, जसे रेड्युस्ड ब्लड फ्लो किंवा इरेग्युलर हार्ट रिदम, तर एक अर्ली वॉर्निंग असू शकतं की हार्टला लगेचच अटेन्शनची गरज आहे. शुभमच्या टेस्ट झाल्यानंतर त्याला एक डिटेल्ड रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टद्वारे डॉक्टरने त्याला सांगितले की त्याच्या हार्ट ब्लड प्रॉपरली पंप करत आहे, पण त्याला लाईफस्टाईल चेंजेस करण्याची गरज आहे. त्यांनी शुभमला डिटेल डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी सारख्या गोष्टी फॉलो करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फ्युचरमध्ये हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम टाळता येऊ शकतात. स्ट्रेस टेस्टचा आणखीन एक बेनिफिट म्हणजे ही एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. जर तुम्हाला चेस्ट पेन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, डिझीनेस किंवा फटीग जाणवत असेल तर ही टेस्ट त्याचा रूट कॉज समजून घेण्यासाठी मदत करते, कारण प्रिव्हेन्शन नेहमी ट्रीटमेंटपेक्षा बेटर असते. त्यामुळे आपल्याला हार्ट हेल्थची काळजी घ्या आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्ट्रेस टेस्ट करून घ्या. जर तुम्हाला हार्ट रिलेटेड सिम्पटम्स जाणवत असतील किंवा स्ट्रेस टेस्टबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हार्ट हेल्थ किंवा वेलनेसबद्दल अजून युजफुल इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.